अध्याय 35 वैदुर्य पर्वत वर्णन। ओम नमो नर्मदाय। युधिष्ठिर उवाच वैदुर्य पर्वतं रम्यं सुरसिद्ध निषेवितं मांधाता केन कार्येण गतो वै सप्तकल्पघाम। राजा युधिष्ठिरने विचारले, देव व सिद्धांनी सेवित रम्य वैदुर्य पर्वतावर व श्री नर्मदा किनारी राजा मांधाता कोणत्या कार्यार्थ गेले? तसेच पाशुपत अस्त्राने श्री महादेवाने त्रिपुरासुराला मारल्यावर ते पाताळ भेदून रसातळाला का गेले? शिवाय जालेश्वर लिंग कोणत्या हेतूने वर आले आणि नीलगंगेचा श्री नर्मदाशी संगम कसा झाला? हे महामुनी, श्री महादेवाचा पवित्र भक्त बाणासुराने श्री महादेवाकडून वर प्राप्त झाल्यावर त्याने पूजिलेले 9 करोड लिंग श्री नर्मदात का प्रवाहित केले, हे संक्षिप्तपणे आपण सांगावे. हे पूज्य पार्वती, स्वामी कार्तिकेय, श्री ब्रह्मा व श्री विष्णू आदी देवांना पूर्वकल्पात सांगितलेले स्कंद पुराणात आपण जे काही श्रवण केले ते श्री महादेवाने जसे कथन केले तसेच आपण सांगावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाभाऊ राजा, मी सांगत असलेला वृत्तांत समजून घे. पूर्वकल्पात स्वारोचिष मनवंतरात सत्ययुग आल्यावर श्रेष्ठ कैलास पर्वतात देवांचे संमेलन झाले. कार्तिकात श्री महादेवाचे दर्शन करण्यास सर्व देव आलेत. त्या सर्व देवांना कार्तिक स्वामी वदले, पूर्वकालात श्री महादेवाने हे पुराण सांगितले जे मी श्रवण केले. या ग्रंथात 8.5 लाख श्लोक वर्णिले आहेत. शिवलोकात श्री शिवशंकराने बद्ध केलेल्या संपूर्ण ग्रंथाचा अर्धा भाग विष्णू लोकात तर त्याचा अर्धा भाग ब्रह्मलोकात राहिला. काय सांगतायत की सर्व देवांना कार्तिक स्वामी वदले, पूर्वकालात श्री महादेवाने हे पुराण सांगितले जे मी श्रवण केले. या ग्रंथात 8.5 लाख श्लोक वर्णिले आहेत. म्हणजे मूळ श्री नर्मदा पुराणमध्ये 8.5 लाख श्लोक आहेत आणि शिवलोकात श्री शिवशंकराने बद्ध केलेला संपूर्ण ग्रंथाचा अर्धा भाग विष्णू लोकात तर त्याचा अर्धा भाग ब्रह्मलोकात राहिला. 1.25 लाख श्लोक सूर्यलोकात स्थित होते तर 84,000 श्लोक क्रमाने इहलोकात निस्संदेह विख्यात झाले. आता आपल्याला 84,000 श्लोक असलेली संहिता ग्रंथ श्री नर्मदा पुराणचा उपलब्ध आहे. त्याचा संग्रह करता सूतने संहिता तयार केली. कल्पस्कंद, महास्कंद आदी 7 भागात पुराण सांगितले. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मनवंतर व वंशानुचरित या 5 लक्षणांचे ते पुराण होते. कलियुगात इहलोकात मनुष्य अशक्त, अल्पजीवी, बुद्धिहीन, वेदपठन व षटकार तप यज्ञ न करणारे, कामलोलूप, लोभी, इच्छेनुसार कर्म करणारे याचक ब्राह्मण असतील. दान स्वीकारण्यात तत्पर व कुटुंबाचे पोषण करणे हेच त्यांचे प्रयोजन असेल. आत्मा न जाणता ते स्त्री स्नेहवश होतील. धर्मिष्ठ व तापस ब्राह्मण कुकर्म करतील. कलिकालात वाममार्गी व नग्न होतील. सर्व प्रजा एकवर्ण व राजा म्लेच्छ होईल. कलियुगात बुद्ध अवतारात श्री विष्णू स्थित झाल्यावर अल्पायू व अल्पबल पराक्रमी मनुष्य असेल. हे महामुनी, नाना देशांत उपद्रव निर्माण होईल. चांडाळ वंशोत्पन्न ब्राह्मण वेद पठन करतील, वेद प्रारंभ करतील पण वेद विक्रय करतील, जी आज सर्वत्र परिस्थिती आहे. धनप्राप्तीच्या आशेने ब्राह्मण राजद्वारी जातील. अग्निहोत्राचा विक्रय, कन्यांचा विक्रय करतील. वेद पारंगत ब्राह्मण व्रत रहित होतील. 12व्या वर्षी मनुष्य तरुण व वृद्ध सुद्धा होईल. 10व्या-12व्या वर्षी स्त्री गर्भवती होईल. पत्नी पतीला मानणार नाही, तसेच पुत्र माता पित्यास मानणार नाही. सून सासूला मानणार नाही व कन्या मातेला मानणार नाही, हे संक्षिप्तपणे सांगितले. हे महाराज, यथार्थ व पितरांना तारण्यार्थ मांधाता राजा वैदुर्य पर्वतावर गेलेत. हे महाराज यज्ञार्थ व पितरांना तारणार्थ मांधाता राजा वैदुर्य पर्वतावर गेलेत. देवांच्या हितार्थ श्री महादेवाने त्रिपुराला मारले. पूर्व काळात त्रिपूर पाशुपत अस्त्राने जळून भस्मसात झाले. देवांनी नित्यवंदित काम मोक्षदायी जालेश्वर लिंग त्या पाशुपत अस्त्राने पाताळातून आणले. लोकतारणार्थ सर्व पापहारी मेघराजाने उत्पन्न केलेली श्रेष्ठ नीलगंगा नदी अवतरली.
पितरांच्या अक्षय फलाच्या इच्छेने त्या नीलगंगेत श्राद्ध करावे. बाणासुराने पूजित असे कोटी तीर्थात, शिवालयात व श्री नर्मदा जलात प्रवाहित शिवलिंग पूजनार्थ पवित्र व भुक्तिमुक्तिदायी आहेत. हे राजेंद्र, बाणलिंग त्रैलोक्यात विख्यात आहे. बाणलिंग त्रैलोक्यात विख्यात आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा, संस्कार व आवाहनादी होत नाही, ते तसेच पूजनास योग्य आहेत. आता इथे बाणलिंग नर्मदा नदीमध्ये जे काही शिवलिंगाच्या आकाराचे आपल्याला गोटे आढळतात त्यांना नर्मदेश्वर असं म्हणतात. आणि किंवा नर्मदेच्या इथला कोणताही आपल्याला एखादा गोटा आपण आणला तर तो तसाच आपण पूजाला आपल्या देवाऱ्यात आपण ठेवू शकतो. तर तिथं त्या भगवंताचं अधिष्ठान असतंच. म्हणजे ती ऊर्जावानच असतात ते सगळे. कारण मैयाच्या प्रत्येक जलामध्ये आणि तिथे असलेल्या मातीच्या कणात गोट्या जे काही पत्थर मध्ये तिथे शिवाचं अधिष्ठान आहे असं तिचं गायन आहे. आणि तिने ते वरदान पण मागून घेतलेलं आहे भगवंताकडून. आणि त्यामुळे इथे त्यांनी दिलेलं आहे की बाणलिंग त्रैलोक्यात विख्यात आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा, संस्कार व आवाहनादी होत नाही, ते तसेच पूजनास योग्य आहे. हे भरत वंशोत्पन्न राजा, ते सर्व शिवरूपच आहेत. हे अनघ, आता पापनाशक म्हणून प्रतीत झालेली दिव्य कथा श्रवण करावी. इथे श्रीमान वैदुर्य नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावर पवित्र तीर्थ व मंदिरे विद्यमान आहेत. इच्छित फलदायी फुलांनी युक्त वृक्ष, दिव्य पक्षांचे कूजन, वेतांचे वन, ताडवृक्ष तसेच तमाल वृक्षांनी शोभित पापनाशक पुण्यमय श्री नर्मदा नदी तिथे विद्यमान आहे. हे नृपश्रेष्ठ, त्रैलोक्यातील तीर्थे, पवित्र मंदिरे, नद्या, समुद्र, पर्वत, श्री ब्रह्मदेवा सहित सर्व देव, सिद्ध, गंधर्व व चारण हे सर्व श्री नर्मदात स्नान करण्यासाठी येतात. श्री नर्मदा सर्व सिद्धिदायी आहे. काय सांगतात की हे नृपश्रेष्ठ, त्रैलोक्यातील तीर्थे, पवित्र मंदिरे, नद्या, समुद्र, पर्वत, श्री ब्रह्मदेवासहित सर्व देव, सिद्ध, गंधर्व व चारण हे सर्व श्री नर्मदात स्नान करण्यासाठी येतात. श्री नर्मदा सर्व सिद्धिदायी आहे. हे राजा, त्या पर्वतात काय आहे जिथे विश्वावसू मुनी व यक्षाधिपती नरवाहन कुबेर नाहीत? त्या पवित्र वैदुर्य पर्वत शिखरावर साक्षात सूर्यदेवाचा वास आहे. नित्य फुलणारे फळणारे हरित वृक्ष आहेत. त्या पर्वतोत्तम पुण्यमय स्वर्गतुल्य सदा देवर्षींनी सेवित दिव्य पर्वतावर ब्रह्माश्चर्य दिसते. हे राजर्षी, त्या पर्वतात पुण्यतीर्थांचा आनंद देणारी श्री नर्मदा नदी विद्यमान आहे. हे राजा, वैवस्वत मन्वंतरात सत्ययुगात ओंकारनाथाच्या अवताराने तो पर्वत वैदुर्यमय झाला. त्रेतायुगात तो मणिमय झाला आणि द्वापर युगात तो सुवर्णमय झाला. कलियुगात पापहारी श्री महादेवासारखाच हा पर्वत होता. हा पूर्व वृत्तांत जसा पाहिला तसाच तुम्हाला पूर्णतया सांगितला. काय सांगतायत की इथं की वैवस्वत मन्वंतरात सत्ययुगात ओंकारनाथाच्या अवतराने तो पर्वत वैदुर्यमय झाला. त्रेतायुगात तो मणिमय झाला व द्वापर युगात तो सुवर्णमय झाला. कलियुगात पापहारी श्री महादेवासारखाच हा पर्वत होता. हा पूर्व वृत्तांत जसा पाहिला तसाच तुम्हाला पूर्णतया सांगितला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील वैदुर्य पर्वत वर्णन नावाचा 35वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे वैदुर्य पर्वताची पूर्ण महिमा सांगितलेली आहे. त्याचप्रकारे श्री नर्मदा पुराणाचं पण त्यामध्ये किती श्लोक होते हे पूर्ण वर्णन केलेलं आहे विस्ताराने. तसंच मैयामध्ये सुद्धा सर्व तीर्थ, सर्व देवी देवता, सर्व ऋषीमुनी, गंधर्व, यक्ष, किन्नर हे सर्व जण येऊन स्नान करून तिथं तपस्या करून आपला उद्धार करून घेतात हेही सांगितलं. त्याचप्रकारे वर्तमान परिस्थिती, कलियुगातली जी परिस्थिती आहे ती सुद्धा वर्णन केलेली आहे.
हे कसं कसं आहे, कसं होणार पुढे, हे सर्व वर्णन केलेलं आहे. भगवान विष्णू जेव्हा बुद्ध अवतार घेतील, त्यानंतर ही परिस्थिती अशी होणार आहे, जी आता आपण पाहतोय. गौतम बुद्धांचा अवतार होऊन झाल्यानंतर आत्ता जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती इथं वर्णन केलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे सर्व खूप छान रीतीने सांगितलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 36 कपिलावतार वर्णन. ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेय उवाच वसुदानस्तु राजर्षिश्च चक्रवर्ती पुराभवत अयोध्याधिपतिः श्रीमान् क्रतुतुल्य पराक्रमः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, पूर्व काळात अयोध्याधिपती देवराज इंद्रतुल्य पराक्रम असलेले चक्रवर्ती श्रीमान वसुदान राजर्षी होते. संपूर्ण पृथ्वीचा जणू एका नगरीप्रमाणे उपभोग घेत होते आणि हजारो अश्वमेध यज्ञाने पूजन करीत होते. त्यांच्या राज्यात 1.25 लाख वर्ष सर्व प्रजा जीवित होती. तिथे कोणी दीन दुःखी व दरिद्री नव्हता. इच्छित समयी स्वेच्छेने दूध देणारी गाय व सस्यशालिनी पृथ्वी होती. हे महीपती या प्रकारे तो राजा पृथ्वीचे पालन करत असताना श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर देवांना कंटक तुल्य असलेले केतुमाली, सुकेतू, सुमुख व दुंदुभी इत्यादी दैत्य धर्मात विघ्न करण्यास उत्पन्न झाले. त्यांच्या भयाने त्या देवस्थानात यज्ञ करण्यास कोणी समर्थ झाले नाही. तेव्हा वसुदान राजर्षीने ब्रह्मवेत्तांमध्ये श्रेष्ठ वशिष्ठ ऋषींना विचारले, कोणत्या तीर्थात अश्वमेध यज्ञ निर्विघ्नपणे होऊ शकतो? यज्ञविद्येच्या शास्त्रानुसार मला उपदेश करावा. हे भरतवंशोत्पन्न राजा, त्या बुद्धिमान राजाचे ते वचन ऐकून वशिष्ठ मुनी बदले, कोणी यज्ञ करू शकत नाही आणि विशेषतः अश्वमेध यज्ञ करणे कठीण आहे. दक्षिण दिशेला अमरेश्वराची मूर्ती आहे. तिथे इंद्रासहित सर्व देव दैत्यांनी जिंकले आहेत. या कारणास्तव ते देव यज्ञ भाग ग्रहण करण्यास कधी समर्थ होऊ शकत नाही. हे राजा, हे मी तुम्हाला सत्य सांगत आहे. त्या वशिष्ठ महात्म्यांचे वचन ऐकून वसुदान राजा कोपिष्ट झाला व त्याने पुरोहिताला उत्तर दिले, आज मी या देवांना कंटकरूप असलेल्या पापी दैत्यांना देवांच्या कृपाप्रसादाने मारून उत्तम यज्ञ करेन. हे सांगून विद्वान वेद पारंगत ऋत्विज ब्राह्मणांसहित सर्व सामग्रींनी युक्त विद्वान वसुदान राजा गेले. वासरांसहित दुभत्या 5 लाख गायी, 1.25 लाख घोडे, 10,000 हत्ती, मणी माणिक आदी रत्ने, सुवर्णधन आणि नाना भक्ष्य भोज्य, तूप, तांदूळ, तीळ, मंडपाचे सामान, यज्ञयूप घेऊन रूपश्रेष्ठ वसुदान राजा गेले. हे भरतवंशोत्पन्न राजा, या प्रकारे निर्विघ्नपणे यज्ञ प्रवृत्त झाल्यावर यज्ञांत स्नानाच्या जलाने भिजलेली पृथ्वी सुवर्ण निर्मित झाली. या चिखलात जितके पशुपक्षी पडले ते सर्व सोनेरी रंगाचे झाले. हे नृपश्रेष्ठ, ज्या यज्ञात एकाच वेळी श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री महेश्वर पूजिले होते, तिथे होमातून दूध, तूप व गोमूत्राचे वेगवेगळे प्रवाह निघाले. वेद पारंगत ऋषींनी देवांना स्नान घातले तेव्हा त्या जलाचाही प्रवाह निघाला. हे राजा, त्यावेळी सर्व प्रवाह एकत्र येऊन मिळाल्यावर कपिला नावाची नदी ब्रह्मर्षी व देवांनी पाहिली व तिचा श्री नर्मदाशी संगम झाला. तो संगम रुद्रावर्त संबोधला जातो. त्यानंतर दक्षिणांनी पूजित सर्व ब्राह्मण हत्ती, घोडे व रथांवर आरूढ होऊन आभूषणांनी भूषित झाल्यावर प्रसन्न झालेले सर्व देवगण त्या राजाला म्हणाले, हे महाभाग, या यज्ञाने आम्ही प्रसन्न झालो. हे सुव्रत वर माग. तेव्हा वसुदान राजाने सांगितले, श्री नर्मदा व कपिला संगमात स्नान करून श्री महादेवाचे पूजन करणारा मनुष्य विमानाने स्वर्गात जावा व मरणोत्तर त्यास पुनर्जन्म नसावा. हाच वर मी मागतो, जो कृपया मला दिला जावा. देव बदले, चिंतिलेले मनोरथ इच्छित फल देईल. हे युधिष्ठिर, वर देऊन सर्व देव प्रसन्न झालेत व आपापल्या विमानावर आरूढ होऊन ते आनंदाने स्वर्गात गेलेत. राजर्षी वसुदानही वेद पारंगत ब्राह्मणांसह तीर्थाच्या प्रभावाने स्वपत्नी व कुटुंबासहित परम आनंदात अयोध्येस गेलेत. त्यानंतर भोग पूर्णतया भोगून ते महेश्वरपुरास गेलेत. हा सर्व श्री नर्मदा व कपिला संगमाचा वृत्तांत तुम्हाला सांगितला. या
उपाख्यानाच्या श्रवण व कथनाने संसार बंधनमुक्त होतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील कपिलावतार वर्णन नावाचा 36वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे पुन्हा हे अयोध्याचाच इतिहास आहे. अयोध्या तेव्हा तेथील राजा पूर्ण चक्रवर्ती राजा, त्यामुळे पूर्ण सर्वत्र त्याचं राज्य असणार आहे. आणि इथे ह्या राजाने सर्वतः असुरांचा तिथं राज्य असतानाच, म्हणजे असुरांनी सर्व देवतांना बंदिस्त किंवा असं हे केलं होतं. त्यांनी काय दिले की असुर देवता भोग घेण्यास येऊ शकत नाहीत, कारण असुरांनी त्यांच्यावरती प्रभाव आहे असुरांचा. तर असं असताना तिथं यज्ञ करणं कठीण आहे असं वशिष्ठ मुनींनी सांगितलेलं आहे. तसं असूनसुद्धा इथे राजांनी तिथं यज्ञ केलेला आहे. आणि इतक्या मनोभावे त्यांनी यज्ञ केला की जिथं ब्रह्मा विष्णू महेश यांचं पूजन केलं, सर्व देवतांचं पूजन केलं. तिथून दुधाच्या दूध, गोमूत्र, तूप यांची निर्मिती झालेली आहे. आणि त्यातून मग तिथं कपिला नदीचा उगम झालेला आहे. तर अशा पद्धतीने इथे कपिला नदीचा पण उगम हा यज्ञातनं झालेला आहे, हे इथे येतं लक्षात. आणि त्यामुळे कपिला आणि नर्मदा नदीचा संगम आहे. तर तिथं तो अत्यंत पवित्र आहे. हे इथे आहे, कारण नदीच यज्ञातनं अशा पद्धतीने निर्माण झालेली आहे. त्यामुळे अत्यंत पुण्यदायी असा तो संगम आहे. तर अशा पद्धतीने इथं आपला हा 36वा अध्याय इथे कपिलावतार, कपिला नदीचा उगम कसा झाला ते इथे तो अध्याय पूर्ण झालेला आहे.